तर हाय फ्रेंड्स, एक मुलगी आहे, छान रील्स बनवते. असं वाईट काय नाही. तिने मला किती जरी वाईट बोललं किंवा तिला माझ्याशी जेलन होत असेल की मी तिच्यापेक्षा खूप पुढे आहे म्हणून, तर सॉरी. पण मी एक सांगते तुम्हाला, एक मुलगी आहे अर्चू नावाने, शांताबाईची रोल करून ती व्हिडिओ बनवते. तर मला तिचे व्हिडिओ खूप आवडतात, बट मी तिला फॉलो करत नाहीये कारण तिच्या फॉलो लिस्टमध्ये खूप लोक कमी आहेत, 4 किंवा 5च असे. तर ती फॉलो करत नाही कुणाला. तर बघा, एखादं जर का कुणाला फॉलो करत नसेल तर आपण त्याला का फॉलो करायचं, विषय तिथे संपतो. पण ती व्यक्ती मला आवडतीये ना, ती व्यक्ती मला आवडतीये खरंच. पण प्रॉब्लेम काय माहिती का तिचा, की त्या दिवशी मी तिच्या लाईव्हला गेले होते. मी तिच्या लाईव्हला गेले आणि मी सहज मेसेज टाकला खाली, हाय अर्चू, मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. तर तिचा एक फ्रेंड बसलेला होता, तो नाही का खूप छान व्हिडिओ बनवतो, काहीतरी नाव आहे त्याचं. ते 2 जण लाईव्हला होते आणि गप्पा मारत होते ते. तर मग मी काय म्हटलं की हाय अर्चू, मी खूप तुझी आता माझे सगळे फॅन आहेत, पण मी तिला म्हटलं की मी तुझी खूप मोठी फॅन आहे, मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. तिचे फक्त 500 पण अजून 500K पण फॉलोअर्स नाही झालेले. मी तर हे पण सांगणार, 500K पण तिचे फॉलोअर्स नाही झालेले. पण बट मला तिचे व्हिडिओ खूप आवडतात कारण ती खूप छान व्हिडिओ बनवते. तर ती व्हिडिओ बनवत असेल, मला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. अर्चू नाव आहे तिचं, शांताबाईचा रोल करते, ओके. मला काही प्रॉब्लेम नाही. ती खूप छान व्हिडिओ बनवत होते पहिले, आता तरी तिचे व्हिडिओ एवढे भारी नाही आहे, पण आता पहिले खूप छान व्हिडिओ बनवत होते ती. काहीतरी तिची मॅडम होती, ती 2 जणी मिळून बाप झक्कास व्हिडिओ असायचे. मला तिचे व्हिडिओ आवडत होते. पण मी तिच्या लाईव्हला गेले, ऍटिट्यूड दाखवायला लागली. तो जो फ्रेंड होता तो तिला म्हणला, पिल्लू पगारे, तर तो म्हणला की मॅडम मी तुम्हाला ओळखतो. तर तिनं लगेच त्याचा हात धरला, गप्प बस, तिच्याबद्दल काहीच बोलू नको. बाप रे, म्हटलं मला कळलं सगळं की माझ्याबद्दल जी मुलगी मला ओळखत पण नाही, माझ्याबद्दल एवढा द्वेष, एवढी घृणा. बाप रे, आई शपथ, म्हणलं बाप, किती जळतात मुली माझ्यावर, किती जळतात. म्हणजे काय म्हणून जळतात, काय कारण आहे जळण्याचं. मी कधी तुमच्या घरच्या भाकरी येऊन तोडल्या, कधी तुम्हाला काय मागितलं का, कधी तुम्हाला काय त्रास दिला, कधी काय तुम्हाला बोलली मी. एवढंच म्हणलं की बाई तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात, खूप छान बनवतेस, एवढंच बोलली मी. तर तिनं त्याच्या फ्रेंडची अशी आहे ना, गचकन अशी नरडी दाबली की म्हणली तिच्याबद्दल एक पण शब्द बोलायचा नाही, कारण आपल्या लाईव्हला जेवढे पण लोक आहेत ना, तिच्याबद्दल जर काय ऐकलं तर तिला जाऊन फॉलो करतील आणि मला करणार नाही. म्हणजे अशी तिची नियती होती. घाण पद्धत, म्हणजे खूप घाणेरडी बाई आहे ती. म्हणायला गेलं तर शांताबाई खूप छान व्हिडिओ बनवते, पण सोच खूप गंदी आहे. शांताबाई, तुझी सोच खूप गंदी आहे. आणि त्यामध्ये एक गोष्ट अशी होती की मला वाटलं जाऊ द्या, चला इग्नोर करा, कारण अशी लोक आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि जातात. भलेही आपल्याला ती आवडत असेल, दाखवतात चांगल्या गोष्टी, पण पाठीमाघारी शेवटी खातात. म्हणून मी सोडून दिला विषय. तर अर्चू, हा स्पेशल व्हिडिओ तुझ्यासाठीच होता. काय लाईव्हला जो ॲटिट्यूड दाखवलास ना तुम्हाला, म्हणून तुझ्यासाठी व्हिडिओ बनवलाय. आणि मला कोणाची गरज नाहीये, कळलं का. मी जात पण नाही कोणाच्या लाईव्हला. तुझे व्हिडिओ आवडते म्हणून तुझ्या लाईव्हला आली होती मी. ते पण म्हटलं फक्त तुझे व्हिडिओ चांगले, मला आवडतात. तर ॲटिट्यूड तुझा, अगं मी माझ्या चपलाच्या खाली दाबती असता कचकन, कळलं का. तुमच्यासारख्या अशा भंगरी पोरी मी कितीतरी विकून फेकल्या, तर गरज नाही मला. काय